हाय मृणालताई, तुझं नाव ऐकलं की नकळतच ओठावर हसू येतं आणि अभिमान वाटतो की आपली मराठी मुलगी आज इतकी उंच भरारी घेत सर्व मराठी इंडस्ट्रीज नव्हे तर हिंदी, तमिळ, सर्व साऊथ इंडस्ट्री, सर्व भाषेत आपल्या कलेचं प्रभुत्व गाजून सर्वांच्या मनात स्वतःचं एक स्थान तयार केलंस. तुझा प्रवास अनेक तरुण मुलींसाठी प्रेरणादायी आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत तू स्वतःला सातत्याने सिद्ध केलंस. केवळ सौंदर्यामुळे नाही तर तुझ्या कष्टामुळे, आत्मविश्वासामुळे आणि अभिनयाच्या प्रेमामुळे तू आज इथपर्यंत पोहोचलीस. आज तुला इथे बघून खूप 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 मनापासून आनंद वाटतोय आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मृणालताई, वी ऑल लव्ह यू सो 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 तू माझं इतकं कौतुक केलं समृद्धी, बट खरं सांगू, ह्या रूम मध्ये आत येण्याच्या अगोदर ना खूप असं भीती वाटते, पण ते दाखवू नाही शकत नाही या लोकांना. थँक्यू. आपल्या आयुष्यात असे भरपूर प्रसंग येतात ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मी नाही करू शकत, आणि कधी कधी असे दिवस पण येतात जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही काहीच कामाचे नाहीये, यु नो, एव्हरीथिंग इज गोइंग द अदर डिरेक्शन. पण आज ह्या फिल्मचं मी आता प्रमोशन तर करतेच आहे, पण ह्या कॅरेक्टर थ्रू मी हे शिकली की जे तुम्ही मिस्टेक्स कराल ना, करा आणि त्याला ओन पण करा. सो ही तुमची जर्नी आहे. काही असो, सक्सेस मिळो, फेलियर मिळो, जो काय आहे हा निर्णय तुम्ही घेतलाय, हे तुमची कार आहे जी तुम्हाला स्वतःला ड्राईव्ह करायची आहे. दुसऱ्यांना जर तुम्ही कंट्रोल, त्यांना ताबा द्याल ना, तर तुमचं आयुष्य असं कुठे हरवून जाईल. स्वतःला हरवू नका, हेच माझं एजेंडा आहे. आणि आजकालच्या युवा पिढीला मी हेच सांगते की प्लीज 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 एन्जॉय करा लाईफ. तुम्हाला जे करायचं ते करा, कॉन्फिडंट राहा आणि स्वतःला कमी समजू नका.